संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांची महत्त्वाची एकच मागणी आहे, ती म्हणजे त्यांची पत्रकार म्हणून शासन दरबारी अद्यापही नोंद नाही। अनेक व्यक्तींना पत्रकारिता या क्षेत्रामध्ये 30-30, 40-40 वर्ष झालेली आहेत, मात्र अगदी ग्रामीण भागातील आणि तळागाळातल्या ठिकाणी जाऊन आपली बातमी संकलन करताना त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं, मात्र त्यांची शासन दरबारी कुठेही नोंद नाही आणि ही शोकांतिका आहे। वृत्तपत्र विक्रेते, पत्रकार आणि बातमीदार या सर्वांची एकमेव पॉवर ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने आणि अमरावती जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एक कार्यक्रम राबविण्याचा संकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि त्या संकल्पाची सुरुवात आई अंबादेवी आणि आई एकविरा देवीची अंबानगरी म्हणजे अमरावती इथून होत आहे। 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिवस। या क्रांती दिवसाचे औचित्य साधून पॉवर ऑफ मीडिया तसेच इतरही सर्व वृत्तपत्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या व तळागाळातल्या सर्व बातमीदार यांच्या पत्रकारांचे वृत्तपत्र बातमीदार, वृत्तपत्र स्तंभलेखक यांची शासन दरबारी नोंद व्हावी या एकमेव मागणीसाठी अमरावती येथील इरविन हॉस्पिटल येथून वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच क्रांती दिवस म्हणून शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेला आणि पत्रकारितेचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला आणि प्रथम साप्ताहिकाच्या संपूर्ण भारतवर्षातील संपादिका तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून या विशाल क्रांती मोर्चाची सुरुवात इरविन चौक येथून करण्यात येत आहे। 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता या क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या मोर्चासाठी अमरावती जिल्ह्यात सर्वच आमदारांना आणि खासदार यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेले आहे, जेणेकरून शासन दरबारी पत्रकारांचा आवाज बुलंद करण्याचे जे कार्य आहे ते हे करू शकतील। इरविन चौक येथून निघणारा हा विशाल क्रांती मोर्चा सरळ गर्ल्स हायस्कूल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचणार आहे। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्हाभरातल्या पत्रकारांच्या वतीने एक निवेदन देण्यात येणार आहे। तसेच पत्रकारांनी स्वतःच्या ज्या फाइल्स बनविलेल्या आहेत, जे पोर्टफोलिओ बनविलेले आहेत, त्या फाइल सुद्धा जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे, ज्यामध्ये जे पत्रकार आहेत त्यांनी सर्व आपल्या बातम्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्य करणाऱ्या सर्व पत्रकारांनी बातमीदारांनी सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून आपल्या बातम्या फाइलिंग करून ठेवलेल्या आहेत। त्या सर्व फाइल्स जिल्हाधिकारी यांना सुपूर्द करण्यात येणार आहे। या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण पत्रकारांची नोंद व्हावी यासाठी जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे, विद्यमान आमदार डॉक्टर सुनील देशमुख, विद्यमान आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार अरुणभाऊ अडसड, आमदार व राज्यमंत्री दर्जाप्राप्त डॉक्टर श्रीकांत देशपांडे, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा इत्यादी सर्व मान्यवरांना पत्रकारांच्या वतीने निमंत्रित करण्यात आलेले आहे। ज्या पत्रकारांचे निवेदन स्वीकारण्यात आहे आणि जेणेकरून पत्रकारांचे निवेदन स्वीकारून संसदेपासून तर विधान परिषदेपर्यंत सर्वत्र पत्रकारांचा आवाज हे नेते बुलंद करतील। या अनुषंगाने या विशाल क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये पॉवर ऑफ मीडिया आणि इतर वृत्तपत्र संघटना यांच्या वतीने हा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे। या अनुषंगाने बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी एका पत्र परिषदेचे आयोजन हॉटेल ईगल येथे करण्यात आले होते। या पत्र परिषदेला अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, उपाध्यक्ष देवीदास सूर्यवंशी, विदर्भ सदस्य कुशल लोटे, विदर्भ सदस्य अमोल नानोटकर, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख, विदर्भ सदस्य उत्तम ब्राह्मणवाडे, चांदूर रेल्वे जिल्हा सरचिटणीस अरविंद जैन, शहर उपाध्यक्ष सतीश देशमुख, जिल्हा सदस्य आशिष गवई, विदर्भ सदस्य ऋषिकेश वाघमारे, केंद्रीय प्रेस असोसिएशनचे नरेंद्र देशपांडे, विदर्भ सदस्य अनिता बाजड, जिल्हा समन्वयक ज्योती बोराडे, बडनेरा विभाग प्रमुख शोएब खान, जिल्हा सरचिटणीस सुभाष कोटेचा, चांदूर रेल्वे सदस्य राजू शिवनकर, शहराध्यक्ष सुरेंद्र बिसने, भातकुली तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, दर्यापूर तालुकाध्यक्ष अमोल कंठाळे, जिल्हा उपाध्यक्ष धीरज मानमोडे आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे नयन मोंडे यांचेसह राज्य संघटक संदीप बाजड हे उपस्थित होते। यावेळी या मोर्चाचे नियोजन कसे करण्यात येत आहे याबद्दलची माहिती देण्यात आली। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।